नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपण मराठीतला समानार्थी शब्द हा टॉपिक कव्हर करणार आहेत. आता पहा, चला घेऊ आपण पहिला समानार्थी शब्द. मित्रांनो, या व्हिडिओमधले प्रत्येक समानार्थी शब्द हे पहा, परत सांगते. प्रत्येक समानार्थी शब्द पोलीस भरती, PSI, STI, ASO, हे पहा, PSI, STI, ASO यांच्यासाठी कामात येणार आहे. परत पोलीस भरती, सरळ सेवा, परत सरळ सेवा भरती. हे पहा, त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. यूट्यूबवरील पहिला असा व्हिडिओ राहणार आहे जे तुम्हाला परीक्षेत पैकी मार्क देण्याचा प्रयत्न करेल. चला ठीक आहे, आता या व्हिडिओकडे. हे पहा, त्यांनी विचारलं पती या शब्दाच्या समानार्थी शब्द सांगा. आता पहा, याच्यासाठी किती समानार्थी शब्द आहेत. आता पहा, नवरा, पती म्हणजे काय, नवरा. वल्लभ, रमण, हे पण नवरा पाठाचे आहेत सर्वांच्या. वल्लभ, रमण हे पाठांतर करायचे आहेत. नंतर यजमान पाठांतर करायचे. हे पहा, आता मालक प्रत्येकाला माहिती आहे, आणि भ्रतार हे सर्वांचे ओळखीचे आहेत. हे पहा, मालक पाठे, नवरा पाठे, भ्रतार, धव हे पाठांतर करायचे आहेत. वल्लभ, रमण, यजमान, भ्रतार, धव हे पाठांतर करायचे आहेत. आता पहा, दादला, कांत, अमुला, कवेश, घरधनी, धनी, मालक हे पूर्ण पाठांतर आहेत. सर्वांना माहीत असलेले ते कोणते, हे घरधनी, धनी, घरमालक हे सर्वांना पाठांतर आहेत. परत मी वरती जे अंडरलाईन केलेत हे पण सर्वांचे पाठांतर आहेत. सहचर, पतिराज, आता पहा, पतिराज पण पाठांतर करायची गरज नाही. स्वामी पण पाठांतर करायची गरज नाही. आणि आर्यपुत्र हे पण पाठांतर करायची गरज नाही. आता पहा, पाठांतर कोणते करावं लागतील. हे पहा, पाठांतर कोणते करावं लागतील तुम्हाला. वल्लभ, रमण, यजमान, भ्रतार, धव, दादला, कांत, अंबुला, परत सहचर हे पाठांतर करावं लागतील. हिरव्या रंगाने जे केले ते पाठांतर करावं लागतील. म्हणजे निळ्या रंगाने केलेत ते ऑलरेडी सर्वांचे पाठ आहेत. नवरा, मालक, कवेश, पतिराज, स्वामी, आर्यपुत्र. हे पण तुम्हाला हे पण सांगणार आहे कोणते पाठांतर करायची गरज आहे आणि कोणते नाही. आता पहा, पत्नी या शब्दाच्या समानार्थी शब्द विचारलाय. आता पहा, भार्या हा शब्द लगभग सर्वांच्या पाठांतर असतो. सहचरी म्हणजे सोबत राहणारी, हे पण दारा. 3 शब्द झाले. आता पहा, निळ्या रंगामध्ये पहा, बायको, अर्धांगिनी हे शब्द पाठांतर करायची गरजच नाही तुम्हाला, हे सर्वांना माहिती आहे. परत आता पहा, पुढे शब्द वाचा, सखी पण सर्वांना माहिती असलेला शब्द आहे. सखी म्हणजे काय, मैत्रीण म्हणजे आपलं काय, हे पहा, बायकोला पण मैत्रीण म्हणू शकता. आता सहधर्मचरिणी हे पण पाठांतर करायची गरज नाही तुमचे वाचन जर असेल तर. आता पहा, हिरवा रंग, अंबोली हे पाठांतर करायची गरज आहे. अंतुरी, जाया, पुढचे अंतुरी, जाया, कलत्र, वामंगी. याच्यामध्ये पहा, कलत्र व्यवस्थित लक्षात घ्या. हे म्हणजे बऱ्याच वेळा परीक्षा विचारलेलं आहे. अंतुरी, जाया, कलत्र, वामंगी. आता पहा, अलावत, अस्तुरी, धनीन. आता पहा, इथं धनीन शब्द पाठांतर करायची गरज आहे. धनीन म्हणजे काय, घराची मालकीन कोण राहते, पत्नी. धनीन. मालकीन, स्वामिनी, सौ हे पण पाठांतर करायची गरज नाही. सौभाग्यवती हे पण पाठांतर करायची गरज नाही. बाईल, बाईपासून बैल, मंडळी, सुवासिनी हे पण पाठांतर करायची गरज नाही. पाठांतर करा. पहा, अहेव, अहिवा हे 2 शब्द पाठांतर करायचे. तर घरवाली पाठांतर करायची गरज नाही. आणि सदवा. आता पहा, याच्यामध्ये कोणकोणते शब्द पाठांतर करायचे नाहीत तुम्हाला. बायको, अर्धांगिनी म्हणजे पहा, तुमच्या हे सर्वांना माहिती आहेत, म्हणजे परस्पर वाचायची गरज नाही. आता पहा, सखी, सहधर्मचरिणी हे सर्वांचे लगभग म्हणजे माहीत असणारे शब्द आहेत. परत खाली धनीन पण सर्वांना माहिती आहे. मालकीन, स्वामिनी, सौभाग्यवती, बाईल, मंडळी, सुवासिनी, अहेव, अहिवा. हे पहा, सुवासिनी शब्द आहे. अहेव, अहिवा, घरवाली, सदवा. हे बघ, किती शब्द पाहिले आपण, भरपूर शब्द पाहिले. त्याच्यात शब्द बाकीचे असे आहेत जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत, फक्त जे माहिती नाही त्यांना आपण हिरव्या रंगाने अंडरलाईन केलेली. चला या पुढे. आता पहा, पुत्र. आता पहा, पुत्राचे समान शब्द
पुत्र म्हणजे काय? मुलगा, सूत, पोरगा. तनय आत्मज नंदन पोर. बाळ, बालक, चिरंजीव, तनुज, पुत, पुतुर. हे पहा, पुतूर शब्द बघ व्यवस्थित. पुतूर शब्द कसा दिलाय? पुतूर हा शब्द लक्षात ठेवा. परत सूत लक्षात ठेवा आणि तनुज. तनुज शब्द लक्षात ठेवा. परत आत्मज. हे पहा, पुत्र या शब्द समान शब्द कोणकोणते आहेत? मुलगा, सूत, पोरगा हे झाले. तनय, आत्मज, नंदन, पोर हे झाले. बाळ, बालक, चिरंजीव, तनुज, पुत, पुतूर. आता पहा, लगभग परीक्षेत यांची विचारण्याची संभावना जास्त आहे. सूत, तनुज, आत्मज. आता पहा, खाली अजून कोणता आहे शब्द? कन्या. आता पहा, कन्या पहा, कन्याच्या समानार्थी शब्द पहा. मुलगी, सुता, दुहिता. मुलगी, सुता, दुहिता. आता पहा कोणतं आलं? मुलगी, सुता, दुहिता. परत आता खालची ओळ पहा. हे झालं. पोरगी, तनया, आत्मजा, नंदिनी. पोरगी, तनया, आत्मजा, नंदिनी. परत खाली कोणते? पोर, पुत्री, बाला, बालिका. परत खाली चिरंजीविनी, तनुजा, कन्यका. हे पहा, सुता. सुता म्हणजे काय? सूत पासून सुता. हे पहा, मुलगाला सूत म्हणतात तर मुलगीला सुता म्हणतात. मुलगाला सूत म्हणतात, मुलगीला सुता म्हणतात. आता पहा, पोरगी, तनया. आता पहा, मुलगाला काय म्हणतात? मुलगाला तनय म्हणतात तर मुलगीला काय म्हणतात? तनया. आता पहा, मुलगाला आत्मज म्हणतात तर मुलगीला म्हणतात आत्मजा. आता पहा, मुलगाला नंदन म्हटलेलं आहे इथं वरती आणि इथं मुलगीला काय म्हणते? नंदिनी. आता पहा, मुलगाला पोरगा म्हणतात, हिला पोर म्हणतात मुलगीला. मुलगाला पुत्र म्हणतात, मुलगीला पुत्री म्हणतात. हे पहा, बालिका. हे पण लक्षात ठेवायची गरज नाही. चिरंजीव वरती म्हटलंय मुलगाला, खाली मुलगीला म्हटलंय चिरंजीवनी. वरती मुलगाला तनुज म्हटलेलं आहे, मुलगीला काय म्हटलंय? तनुजा. आणि पुढे कन्यका. हे पहा, कन्यापासून कन्यका, तनुजा. हे पहा, लक्षात ठेवा, बरेचसे शब्द यांच्यामध्ये कॉमन आहेत. आता भाऊ या शब्दाचे समान शब्द कोणते आहेत? बंधू. हे सर्वांना माहिती आहेत. पण आपण आपल्या भाषेमध्ये भावड्या, दादा. फक्त पाठांतर करायचे कोणते आहेत? हे पहा, पाठांतर करायचे शब्द कोणते आहेत? भ्राता, सहोदर आणि सहज. हे पहा, भ्राता बऱ्याचशा वेळी विचारलेले शब्द आहे. भ्राता बऱ्याचशा वेळी विचारलेले शब्द आहे. आता पहा, खाली शब्द पहा. बहीण. आता पहा, बहीणच्या समान शब्द काय? भगिनी, ताई, स्वसा. शब्द लक्षात ठेवा, स्वसा. स्वसा शब्द लक्षात ठेवा. भाऊसाठी काय बघितलं आपण? बंधू, भ्राता, सहोदर, भावड्या, दादा, सहज. फक्त कोणतं लक्षात ठेवा सांगितलं? भ्राता, सहोदर, सहज. भावड्या पण तुम्हाला जमणारे, दादा पण, भ्राता पण जमणारे. बहीणसाठी भगिनी, ताई तुम्हाला जमणारे विचारलं तर फक्त लक्षात ठेवायचं काय? स्वसा. आता पहा, बापसाठी समान शब्द पहा. वडील, पिता. हे सर्वांना माहिती आहेत. परत आता पुढे शब्द काय? तात, जनक, जन्मदाता, तीर्थरूप, अंबक, बाबा, पिताश्री. आता पहा, कोणकोणते नवीन वाटले याच्यामध्ये? तात. परत तीर्थरूप नवीन वाटला. परत अंबक. हे पहा, जे हिरव्या रंगाने केले ना ते थोडंसं नवीन आहे सर्वांसाठी. बाकीचे जे आहेत ना ते सर्वांना माहीत असलेले शब्द आहेत. आता पहा, वडील, पिता सर्वांना माहिती आहेत. जनक, जन्मदाता हे नाव पण बापसाठी आहेत, हे पण सर्वांना माहिती आहे. परत बाबा, पिताश्री हे पण सर्वांना माहिती आहे. फक्त पाठांतर कोणता करायचे आहेत? जे हिरव्या रंगामध्ये अंडरलाईन केलेले आहेत. तात, तीर्थरूप आणि अंबक. आता पहा, आई शब्द. इथं पहा, आता आईच्या समानात शब्द विचारले. आईच्या समानात शब्द. आता पहा, आईसाठी कोणकोणते आहेत? माय, माता, माऊली. हे पहा, हे सर्वांचे पाठांतर आहेत. कोणाला जे विचारलं मायच्या समानात शब्द सांग, तो सांगेल आई. आई, माय, माता, माऊली हे सर्वांना माहिती आहेत. परत आय, जननी, जन्मदात्री हे पण लगभग सर्वांना माहिती आहेत. परत जन्मदा, जन्मदाती हे पण सर्वांना माहिती आहेत. आता पहा, अंबा. अंबा म्हटलेलं आहे. अंबा म्हणजे काय? आपली आई.
हे पहा आईच्या समानार्थी शब्द कसा पडला आंबा. आणि वडिलांना काय म्हणतात अंबक. अंबक वडिलांना काय म्हणतात अंबक. हे पहा इथं काय दिलंय अंबक आणि इथं काय खाली आईमध्ये काय दिलंय आंबा. आता पहा आईपासून काय बनवलेलं आहे त्यांनी आईस आऊस आणि आऊस. हे पहा त्यांनी आईपासून काय आऊस परत आऊस हे बनवलेले आहेत. आता पहिला कोणता शब्द पाठांतर करायची गरज आहे आवई. परत पहा आता खाली मम्मी हे पण माहिती आहे तुम्हाला. मा साहेब माहिती आहे, मातोश्री माहिती आहे, माय माऊली माहिती आहे. हे पहा आईच्या समानार्थी शब्द फक्त कोणतं पाठांतर करायची गरज आहे तुम्हाला. एक आंबा हा शब्द आणि आहे आवई. हे पहा एवढे शब्द दिलेत. हां एवढे शब्द दिलेत फक्त त्याच्यात फक्त मला 2 शब्द पाठांतर आंबा आणि आवई. हे पहा माय माता माऊली सर्वांचे पाठांतर आहेत. परत हां आय जन्नी जन्मदात्री हे पण पाठांतर आहेत. जन्मदा जन्मदाती हे पण माहिती आहेत. आंबा आवई पाठांतर झाले तुमचे. आईस आऊस आईसा आऊस हे कशापासून तयार केलेले त्यांनी आईपासून आऊस. म्या लगेच सर्वांना मॉम मम्मी मा साहेब मातोश्री माय माऊली. हे पहा झाले ते पण. हां बापचे समानार्थी शब्द पाहिले वडील पिता हे पण पाहिले आपण. वडील पिता तात जनक जन्मदात्रा तीर्थरूप अंबक बाबा पिताश्री. हे पहा आता पुढचे घेऊ आपण. मैत्रिणींचे समानार्थी शब्द सांगा. सखी गडणी साजनी सई. हे पहा 4 शब्द आहेत. हां लक्ष व्यवस्थित लक्षात घ्या. सखी सखी आपल्याला माहिती आहे मैत्रिणी समानार्थी शब्द आहे. गढणी साजनी आणि सई. हे पहा बऱ्याच वेळा हा शब्द विचारला येतो गढणी. तुम्ही प्रश्नपत्रिका पहा PSI ST त्याच्यामध्ये बराचसा प्रिव्हियस इयरला विचारलेला प्रश्न आहे गढणी. गढणी म्हणजे काय मैत्रीण. हे पहा बऱ्याच वेळा विचारलेला येतो. हा विचारलेला आहे. परत साजनी आणि सई हे पण लक्षात राहू द्या. सखी सर्वांना माहिती असलेला शब्द आहे. आता पहा नौकरसाठी समानार्थी शब्द पहा. नौकर दास सेवक किंकर. हे पहा दास सेवक किंकर. पहा किंकर एकदम महत्वाचा शब्द आहे. दास सेवक सर्वांना माहिती आहे, किंकर सर्वांना माहित नाही. हां आणि तो वारंवार विचारलेला आहे. फेमस प्रश्न आहे. म्हणजे या शब्दाचा तो काय हिरो आहे. हिरो असलेला शब्द आहे. हां तो प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. प्रत्येक प्रश्न विचारला जातो. परत चाकर उल्लिंगी आर्थिक. हे पहा चाकर शब्द पण काय थोडासा हिरो असणारा शब्द आहे. काय चाकर. हा पण काय थोडासा हिरो शब्द आहे. हिरो आहे तो पण. हे पहा हिरो म्हणजे काय एकदम फेमस असणार. किंकर चाकर हे लगभग सर्व प्रश्न विचारलेले आहेत. फक्त पाठांतर काय करायचं उल्लिंग आर्थिक मोलकर रामगडी. हे पहा मोलकर हे पण म्हणजे नौकर समानार्थी शब्द आला. रामागडी हे पण पाठांतर करावं लागतं तुम्हाला. रामागडी हे पहा विचारलं तर नाहीये पण पाठांतर करून ठेवा. रामागडी. किती शब्द आले तुमचे. हे पहा किती शब्द आले तुमचे. दास सेवक किंकर हे 3 आले. हे 3 आले. परत चाकर उल्लिंगी आर्थिक हे 3 आले. आणि मोलकर रामागडी. याच्यामध्ये पाठांतर कोणत्या करायचे ते पण सांगून देतो. हे पहा किंकर पाठांतर करायचे असं. चाकर पाठांतर करायचे आणि उल्लिंगी आणि आर्थिक एवढे जास्त पाठांतर करायचे. यांच्या जास्त भर द्यायचे आहेत. परीक्षेला विचारतील तर यांच्यावर विचारतील. चला आता पुढचे घेऊ. नोकरानी नोकरानीचा समानार्थी शब्द. हे पहा दासी सेविका हे काही पाठांतर करायचे गरज नाही. दासी सेविका हे पहा तुम्हाला विचारलं तुम्ही लगेच बघणार करून देणार. परत मोलकरी पण काही करायची गरज नाही. कामवाली कामवाली पण काही पाठांतर करत बसणार आहे का नाही. हे पहा पाठांतर करणारा शब्द कोणता फक्त बटीक. हे पहा कोणता शब्द आहे बटीक. हे पहा हिरवा जो केलाय ना तो बटीक. हे पाठांतर करणार तुम्ही. दासी सेविका मोलकरीण कामवाली हे काही पाठांतर करत बसणार आहे का नाही. सोपे शब्द आहेत ते. आता पहा शत्रुसाधी समानार्थी शब्द. आता याच्यामध्ये सर्व पाठांतर करण्यासारखे सर्वांवरती प्रश्न विचारले गेले. अरी रिपू दुश्मन वैरी 4 शब्द लक्षात ठेवा शत्रूसाठी. अरी रिपू दुश्मन वैरी. आता पहा मित्राचे समानार्थी शब्द पहा. सखा यार स्नेही दोस्त सहृद. हे पहा तुमच्या याच्यामध्ये काय माहिती आहे का सर्व माहिती असलेले शब्द आहेत. सखा सर्वांना माहिती आहे. यार स्नेही हे पण काही पाठांतर करायची गरज नाही. दोस्त पण काही पाठांतर नाही. फक्त हा एकच पाठांतर करायची गरज आहे. सहृद शेवटचा शब्द तो एकच पाठांतर करायची गरज आहे. चला या पुढे. आता पहा खल खल म्हणजे काय. हे पहा 1 नंबर शब्द आहे लक्षात ठेवा. दुष्ट नीच अधम दुर्जन पापी. हे पहा पापी माणसाला काय म्हणतात खल. आता पहा याच्यामध्ये जास्त फोकस करण्यासारखा शब्द कोणता आहे अधम.
अधम जास्त फोकस करण्यासारखा शब्द. त्यानंतर कोणता आहे? हे पहा खल. तुम्हाला विचारता येते दुश्मन या शब्दाचे समानार्थी शब्द सांगा. तर कोणता कोणता सांगणार तुम्ही? अधम आणि खल. परत हे पहा दुष्ट, नीच, दुर्जन, पापी. हे तर लक्षात राहण्यासारखे शब्द आहेत. फक्त कोणता शब्द लक्षात ठेवायचे? दुश्मनसाठी किंवा पापीसाठी अधम आणि खल. आता पहा पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द पहा. पाणी. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द पहा. हे पहा पाणीचे समानार्थी शब्द कोणकोणते आले आता? जल, आप, नीर, अंबु, पै. जल, आप, नीर, अंबु, पै. जीवन. जीवन. परत कोणतं आलं? तोय, उदक, सलील, वारी, अंभ. हे पहा वरती कोणते? जल, आप, नीर, अंबु, पै. आता पहा याच्यामध्ये आप आणि नीर हे दोन पाठांतर करायचे आहेत. परत अंबू हे पण पाठांतर करायचे आहेत. हे पहा पै आणि जल पाठांतर करायचे नाही पहिल्या ओळीमध्ये. ते लगभग लक्षात राहणारे शब्द आहेत. लगभग लक्षात राहणारे शब्द आहेत. तर पहा फक्त पाठांतर कोणतं करायचे आहेत? आप, नीर, अंबू. जल सर्वांना माहिती आहे. जल म्हणजे काय? पाणी. पै म्हणजे प्यायचे पदार्थ म्हणजे काय? पाणी. आता पहा इथं जीवन. पाणीला आपण जीवन म्हणतो. हे पण पाठांतर करायची गरज नाही. आता पहा पाठांतर करायचे शब्द कोणते आहेत? तोय, उदक, सलील, वारी, अंभ. दुसऱ्या ओळीमध्ये तोय, उदक, सलील, वारी, अंभ. वरच्या ओळीमध्ये कोणते पाठांतर करायचे आहेत? कोणते शब्द आहेत? जल, आप, नीर, अंबू, पै. हे पहा नीर शब्द पण पाठांतर करायचे नाही. आता पहा बऱ्याच वेळा आपण प्रवासामध्ये जी बिसलरीची बॉटल पाहतो ना तिच्यावर नीर लिहिलेलं राहतं. नीर हा शब्द राहतो. म्हणजे कशाचा समानार्थी शब्द तो? पाण्याच्या. आता पहा पुढे ढग शब्द आला. ढगच्या समानार्थी शब्द पहा. मेघ, घन, जलद, आर्द्र, पयोधर, अभ्र आणि अब्ध. आता इथं पहा कोणते? हे पहा मेघ सर्वांचे पाठांतर राहतो. परत घन पाठांतर करायचे. जलद, आर्द्र, पयोधर हे पण पाठांतर. हे पहा मेघ सोडून सर्व शब्द पाठांतर करायचे आहेत. ढगचे समानार्थी शब्द कोणते आले? मेघ, घन, जलद, आर्द्र. हे पहा आर्द्र शब्द महत्वाचा आहे. आर्द्र आणि अब्ध हे दोन शब्द महत्वाचे आहेत. परत पयोधर. हे पहा जे महत्वाचे ते पण लिहित चालतंय. मेघ, घन, जलद, आर्द्र, पयोधर, पयोधर, अभ्र आणि अब्ध. आता पहा समुद्र. समुद्र दिला त्यांनी. समुद्राचे समानार्थी शब्द पहा. काय काय समुद्राचे समानार्थी शब्द? हे पहा सागर. सागर सर्वांच्या पाठांतर शब्द आहे. सागर. आता पहा पुढचा शब्द कोणता आहे? उधी, जलधी. हे पहा जलधी पण पाठांतर आहे. हे पहा सिंधू. सिंधू नावे. सिंधूवरून सिंधू नदी घ्यायच्या आणि काय म्हणजे समुद्र म्हणजे त्याच्याशी रिलेट करायच्या. सिंधू. 3 शब्द पाठांतर झाले. अर्णव, रत्नाकर, पयोधी, अंबुधी हे शब्द पाठांतर करावे लागतील. दुसऱ्या ओळीमध्ये सर्वात महत्वाचे शब्द आहेत मित्रांनो. परीक्षेला विचारलेले शब्द आहेत ते. अर्णव, रत्नाकर, पयोधी, अंबोधी. आता पहा तिसऱ्या ओळीमध्ये पहा वारीराशी, अब्धी, अंबोधी. आता पहा जलाशय. जलाशय पाठांतर करायची गरज नाही. तर परीक्षेला पण विचारणार आहेत. परत जलनिधी. जलनिधी पहा त्याच्यावरून पण आपल्याला समजतं की समुद्रात होईल. परत अंबुनिधी. अंबुनिधी आला. आणि सरस्वती हे पण पाठांतर करायचे शब्द आहेत. आता पहा पुन्हा पाहू. सागर, उधी, जलधी, सिंधू पहिल्या ओळीमध्ये. दुसऱ्या ओळीमध्ये पहा अर्णव, रत्नाकर, पयोधी, अंबोधी. आता पहा अंबोधी, अंबोधी आणि अंबुनिधी हे 3 शब्द आलेले आहेत. तिघांना कोणते शब्द सांगितले? अंबुधी, अंबोधी आणि अंबुनिधी हे शब्द लक्षात घ्या. हे 3 सर्व थोडंसं एकसारखं दिसत आहेत. वारी राशी, अब्धी, अंबोधी, जलाशय. परत जलनिधी आणि सरितपती. हे पहा आपण कोणते कोणते बघितलं? पाणी, ढग, समुद्र या तिघांचे पहिले. आता पहा पुढे या. विहीर. विहीरचे समान शब्द पहा. हे पहा मस्त शब्द आहेत विहिरीला. बाव, बावडी.
परत आड, कूप आणि बारव. हे पहा, आता आड शब्द आहे ना, हे पहा खेडेगावामध्ये आज पण लहान लहान विहिरींना काय म्हणतात? आड म्हणतात. तो एक असं लक्षात घ्यायचा. हे पहा, आणि हे जे बाव आणि बावडी ना, हे पहा राजस्थानकडे तुम्ही जर गेले, राजस्थान किंवा गुजरातमध्ये, हे पहा गुजरातकडे गेले ना, तर तिथं विहिरींना बाव आणि बावडी म्हणतात. म्हणून ते इथं समानार्थी शब्द घेतले आहेत. फक्त आपल्याला लक्षात ठेवण्यासारखे कोणते आहेत? कूप आणि बारव. हे पहा, बाव बावडी हे गुजरातकडे म्हणतात, गुजरात राजस्थानकडे विहिरींना बाव आणि बावडी म्हणतात. आड आपल्या खेड्यागावातकडे म्हणतात विहिरींना. फक्त कूप आणि बारव हे आपल्याला काय थोडंसं लक्षात ठेवण्यासारखे आहेत. आता पहा, तलावचे समानार्थी शब्द पहा. तडाग, तटाक, सर्व्हर. हे पहा सर्व्हर कडे थोडंसं लक्ष, म्हणजे आपल्याला माहित आहे शब्द आहे. पण कासार, हे पहा तडाक, तटाक, कासार हे लक्षात ठेवण्यासारखे आहेत. परत सारस. 4 शब्द आपल्याला काय थोडंसं पाठांतर करायचे आहेत तलावासाठी. तलावासाठी आपल्याला 4 शब्द पाठांतर करायचे आहेत. कोणते? तडागे, तटाके, कासार, सारस. हे पहा तलाव, तर पहिला शब्द काय? त वरून काय लक्षात ठेवायचे? तडाक आणि तटाक हे दोघं लक्षात ठेवायचे. नंतर कासार आणि सारस. आता पहा पुढचा शब्द नदी. नदीसाठी कोणताही शब्द आहेत. आता पहा नदी, सरिता. हे पहा सरिता लगभग पाठांतर पाल तुमच्या. हा शब्द काय? एकदम कॉमन शब्द आहे, विचार येणार. परत तटिनी, तरांगिणी. सरिता, तटिनी, तरांगिणी. जलसाहिनी हा लक्षात येण्यासारखा शब्द लगेच. आणि कल्ल्या. कल्ल्या पहा थोडासा अनोळखी शब्द आहे, त्याला लक्षात ठेवा. हे पहा समानार्थी शब्द पाठांतर करताना काय करायचं? जे अनोळखी शब्द राहतात ना, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा वाचताय किंवा बोली भाषेत कधी ऐकण्यात आले नाही, तर ते शब्द कधी लिहून लिहून पाठांतर करायचे. आता पहा सरिता, तटिनी, तरंगिणी. याच्यामध्ये सरिता सोपा होता, पण तटिनी, तरंगिणी हे आपण लिहून केलं पाहिजे. कल्ल्या शब्द लिहून केला पाहिजे आपण. आता जलसाहिनी आपण ओळखू शकतो. जलसाहिनी म्हणजे काय? नदी. नदीच्या समान शब्द येऊ शकतो. म्हणजे तसे शब्द आपल्याला जास्त पाठांतर करायची गरज आहे का? नाही. आता पहा सूर्य. सूर्याचे समान शब्द पहा. हे पहा भास्कर, मार्तंड. भास्कर, मार्तंड, सहस्त्रकर, सविता. पहिल्या ओळीतले शब्द भास्कर, मार्तंड, सहस्त्रकर, सविता. हे पहा सविता मुलीचे नाव आहे. सविता काय? मुलीचे नाव आहे, पण बऱ्याच वेळा समान शब्द म्हणून तो विचारला गेला आहे. कशा समान शब्द आहे तो? सूर्याच्या. हे पहा मुलीचे नाव समजायचं. मुली कशी राहतात? सूर्यासारखा तेजस्वी. आता परत खालच्या ओळीमध्ये पहा. रवी, मित्र, आदित्य. रवी, मित्र, आदित्य. अर्क, भानू, दिनकर. कोणते कोणते शब्द आले? रवी, मित्र, आदित्य, अर्क, भानू, दिनकर. रवी, मित्र, आदित्य, अर्क, भानू, दिनकर. किती शब्द आले? भास्कर, मार्तंड, सहस्त्रकर, सविता हे 4 शब्द आणि खाली आले 5-6 शब्द. एवढे आपल्याला व्यवस्थित पाठांतर करायचे आहेत. परत आता पहा आपण मागच्या इथं काय पाहिलं? सूर्याचे समान शब्द भास्कर, मार्तंड, सहस्त्रकर, सविता. आता इथं पहा अजून सूर्याचे काही आपले ह्या पेजवरती आलेले आहेत. सूर्याचे समान शब्द आपल्याला ह्या पेजवरती आलेले आहेत. बाकीचे शब्द आपण तिथं पाहिले. आता पहा हे पण सूर्याचे समान शब्द इकडे आलेत. प्रभाकर, दिवाकर. प्रभाकर, दिवाकर. परत अंबरीश. अंबर म्हणजे काय? आकाश. आकाशात राहणार अंबरीश. दिनमणी. दिनमणी. वासरमणी, चंडाशिव. आता पहा दिनमणी काय? दिवसाला दिसणारा, आणि सूर्याला काय म्हटलंय? मणी. दिवसाला दिसणारा म्हणजे मणी काय? सूर्य. प्रभाकर, दिवाकर, अंबरीश, दिनमणी, वासरमणी, चंडाशिव. आता पहा खाली तेज या शब्दाचे समास शब्द विचारला जातात. तेज. तेजचे समास शब्द काय काय आहेत? तेजोमय, तेजस्वी, प्रभा, आभा, प्रकाश. हे पहा तुम्हाला फक्त प्रभा आणि आभा पाठांतर करायचे आहेत. इथं तेजोमय, तेजस्वी हे काही पाठांतर करायचे शब्द नाहीत एवढे. हे काही पाठांतर करायचे नाहीत. तेजोमय, तेजस्वी तुम्हाला लक्षात येईल ते. फक्त प्रभा आणि आभा पाठांतर करा व्यवस्थित. प्रकाश पण त्यांच्याशी रिलेटेड शब्द आहे, म्हणतो पण जास्त काही लक्ष देण्यासारखा शब्द नाही. आता पहा खाली पहा अग्नी. अग्नीच्या विचारले. अग्नी, आग.
समास शब्द काय येईल? अग्नी म्हणजे काय? आग. दुसरा शब्द आहे जाड. अनल निखारा. अनल निखारा. हे पहा, अनल निखारा हे शब्द वारंवार विचारले, हे डायरेक्ट तोंडी पाठ करा. अनल निखारा. विस्तव पावक वन्ही वैश्वानर अंगार. हे पहा 2 नंबर ओळीतले शब्द पूर्ण पाठ करा, हे पण पाठांतर करा. विस्तव पावक वन्ही वैश्वानर अंगार. कशा शब्द आहेत? आगचे. तिसरा याच्यामध्ये पहा, तिसरी ओळ. कृशान आगीन आग्न हुताशन शिखी. हे पहा इथं शिखी शब्द महत्वाचे आहेत. शिखी शब्द महत्वाचे आहे इथं. आता इथं वडवानल, वनवा आणि ज्वाला. हे पहा आपण सर्व व्यवस्थित पाहिला. परत एकदा वाचन करून घेऊ. एकदा आपण वाचन करून घेऊ. आता पहा कोणकोणते शब्द पाहिले आपण. आग जाड. हे पहा आग जाड अनल निखारा. आग जाड अनल निखारा. दुसऱ्या ओळीमध्ये पहा विस्तक पावक वन्ही वैश्वानर अंगार. कृशान आगीन आग्न हुताशन शिकी. वडवानल वनवा ज्वाला. हे पहा व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायचे. हे पहा सर्व महत्वाचे शब्द घेतलेले आहेत, जे ऑलरेडी सर्व परीक्षांना विचारले गेलेत. मागच्या कोणत्या तरी परीक्षांना विचारलेले शब्द आपण इथं पाहतोय. आता पहा वाराच्या समानात शब्द पहा. वारा. वाराच्या समानात शब्द काय? वायू, पवन, मरुत, हवा, अनिल. हे पहा अनिल शब्द बऱ्याच वेळा विचारला गेला आहे. अनिल म्हणजे काय? हवा. हे पहा वायू शब्द तुमचा पाठ आहे. पवन, मरुत, हवा. हे पहा मरुत आणि हवा, हे मरुत आणि अनिल हे 2 शब्द पाठांतर करायचे. कोणते? मरुत आणि अनिल हे 2 शब्द. वायू, पवन, हवा सर्वांना माहिती आहेत. परत समीर, वात, समीरन. समीर, वात, समीरन. व्यान, गंध, वाऊ. हे शब्द पण महत्वाचे. सॉरी, समीर, वात, समीरन, व्यान, गंध, वाऊ हे शब्द पण महत्वाचे आहेत. हे पहा थोडं व्हिडिओ पॉज करून पाहून घ्या, थोडंसं वाचून घ्यायचे. आता पहा आपल्याला काय बघणार आपण? पृथ्वी. पृथ्वीच्या समानात शब्द. पृथ्वीच्या समानात शब्द काय आला? जमीन. जमीन शब्द आला. धरणी, धरती, धरा हे माहिती असणारे शब्द आहेत. हे पहा इथं जे पहिले वड ना, हे काही पाठांतर करायची गरज नाही, सर्वांना माहिती असणार आहे. जमीन, धरणी, धरती, धरा. परत वसुधा, वसुंधरा हे पण पाठांतर असलेले शब्द आहेत. धरित्री पाठांतर असलेला शब्द आहे. परत भू. भू म्हणजे काय? जमीन हे पण पाठांतर असलेला शब्द आहेत. भूमी पण पाठांतर असलेला शब्द आहे. विशंभर आपण लगभग. आता पहा हिरव्या रंगाने पहा जे मी करताना. आता पहा रसा. रसा आणि शेती हे तुम्हाला पाठांतर करायचे. हे विचारलेले आहेत प्रश्न आहेत. वसुमती, अवनी, उर्वी हे पाठांतर करायचे शब्द आहेत. वसुमती, अवनी, उर्वी, मेदिनी. परत कुंभिनी मस्त शब्द आहे पाठांतर. आणि मही. आता पहा सर्व शब्द एकदा काय करू, थोडंसं व्यवस्थित वाचून घेऊ. जमीन, धरती, धरा. जमीन, धरती, धरा. वसुधा, वसुंधरा, रसा, क्षिती, धरती. वसुधा, वसुंधरा, रसा, क्षिती, धरित्री. आता पहा वसुधा, वसुंधरा आला ना. आता पहा त्यांच्यावरून एक शब्द तयार झालेला आहे. वसुमती. तिसऱ्या ओळीमध्ये वसुमती. हे पहा वसु वसु शब्द जिथं येतील ना समजून घ्यायचं पृथ्वीचे समास शब्द आहेत. वसु शब्द जिथे दिसेल आणि त्याच्या पुढे एखादा शब्द जॉईंट आहे इथं, तर समजून घ्यायचे पृथ्वीचे समास शब्द आहेत. परत अवनी, उर्वी, मेदिनी, भू. कुंभिनी, विशंभरा, क्षमा, मही, भूमी. आता पहा पुढचा शब्द पहा. शेतकरीचा समास शब्द पहा. कृषीवल हा पाठांतर करायचा आहे. आणि कृषी आणि कृषिक हे पण लगभग. हे पहा कृषीवल, कृषिक, कृषान सर्व सोपे आहेत. कृषी शब्दापासून तयार केलेले शब्द आहेत ते. कृषिक. कृषी शब्दापासून तयार केलेले शब्द आहेत ते. लक्षात घ्या. आता पहा रस्त्याचे समास शब्द पहा. रस्त्याचे समास शब्द काय? रस्ता. पृथ, रोड, मार्ग, सडक, पायवाट, पाऊलवाट. हे पहा काय? पृथ, रोड, मार्ग, सडक, पायवाट, पाऊलवाट. हे पहा याच्यामध्ये शब्द काय काही विचारले गेलेले नाही आहेत. हे शब्दाने काही विचारले गेलेले नाही आहेत. जमीनचे समास शब्द पहा. भू, भूमी, भुई. आपण मागच्या याच्या पण मध्ये पाहिलं. भू, भूमी, भुई हे पण मागच्या याच्यात पण पाहिलं पृथ्वीच्या समास शब्दांमध्ये.
आता पहा आभाळ, आकाशाच्या समानार्थी शब्द पहा आभाळ, अंतराळ, अवकाश. हे पहा हे लक्षात ठेवण्यासारखे एवढे शब्द नाही आहेत. लगेच सांगता येतं आकाशाच्या समानार्थी शब्द आभाळ, अंतराळ, अवकाश. आता पहा खाली योम, नभ, नभांगन, वितान, गगन. वितान शब्द बऱ्याच वेळा विचारला गेलाय परीक्षांमध्ये. आणि गगन शब्द पहा लहान पोरांसारखा शब्द तो सर्वांना माहिती आहे, त्याला काही पाठांतर करायची गरज नाही. त्याला काही पाठांतर करायची गरज नाही. गगन. अंबर पण सर्वांना माहिती आहे. अंबर, अंबर पण काय सर्वांना माहिती आहे. हे पहा अंतरिक्ष, तारांगण, रव, अंबुट, वियत. हे पहा अंबुट आणि वियत. हे पहा मी जे लिहिलेत ना ते सर्व विचारलेले प्रश्न आहेत. हे पहा एकदा पुन्हा वाचन करून घेऊ, सर्व शब्दांचे वाचन करून घेऊ. कोणकोणते शब्द वाचन पाहू. आभाळ, अंतराळ, आभाळ, अंतराळ, अवकाश. 3 शब्द. पहिला आकाश, आकाशाच्या समानार्थी. परत व्योम, नभ, नभांगन, वितान, गगन. अंबर, अंतरिक्ष, तारांगण, रव. रव पण शब्द लक्षात ठेवा. आणि अंबुट आणि वियत. आणि हे शब्द पाठांतर करायचे सर्वांना. आता बाग हा शब्द पहा. बाग. बागच्या समानार्थी शब्द काय देईल. उपवन, उपवन, बगीचा, वाटिका, उद्यान, फुलोद्यान, फुलबाग. हे पहा याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय वाटिका. लक्षात ठेवण्यासारखं आहे. उपवन, बगीचा, वाटिका, उद्यान, फुलोद्यान, फळबाग. हे पहा सर्व शब्द सोपे आहेत. एकदा वाचून घेऊ पुन्हा. उपवन, बगीचा, वाटिका, उद्यान, फुलोद्यान, फुलबाग. हे झाले समानार्थी शब्द. आता पहा कमळचे समानार्थी शब्द पहा. कमळ. आता पहा अंबुज, पंकज, नीरज, सरोज. कोणतं आलं. अंबुज, पंकज, नीरज, सरोज. हे पहा सरोज काय मुलीचे नाव आहे. सरोज काय मुलीचे नाव आहे. हे पहा असं रिलेट करायचं. मुलींना कमळ आवडतात. रिलेट कसं करायचं. मुलींना कमळ आवडतात. आता पहा खालच्या ओळीमध्ये राजीव, पद्म, नलिनी, अब्ज, अंभोर्व. राजीव, पद्म, नलिनी, अब्ज, अंभोर्व, अरविंद, कुंज, कमलिनी, अंबोज. हे बघ किती शब्द आले. अंबुज, पंकज, नीरज, सरोज, राजीव, पद्म, नलिनी, अंबज, अंबोर्व, अरविंद, कुंज, कमलिनी, अंबोज. आता पहा पुढचा शब्द पहा वेल. वेलच्या समान शब्द पहा. वेलच्या समान शब्द काही. वल्लरी, लता, लतिका. वल्लरी, लता, लतिका. आता पहा खाली कोणता शब्द दिलाय. अस्त. अस्तच्या समान शब्द काही. मावळणे, शेवट होणे. अस्त होणे म्हणजे काय मावळणे. हे पहा तुम्ही बऱ्याच वेळा मावळच्या पुस्तकामध्ये वाक्य वाचलं असेल. सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताला गेला म्हणजे काय. त्याच्या अर्थ काय झाला. सूर्य मावळला. पहा चंद्र. चंद्राचे समानार्थी शब्द दिले तिथं. चंद्राचे काय समानार्थी शब्द दिले. आता पहा पहिल्या ओळीमध्ये काय काय दिलंय. शशी, इंदू, विदू, सोम, हिमांशू. कोणते कोणते दिले. शशी, इंदू, विदू, सोम, हिमांशू. परत सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, शशांक, शशधर, नक्षत्रेश, कलानिधी, शुभ्राशु. शुभ्राशु शेवटचा शब्द पहा. शेवटच्या शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्या. शशी, इंदू, विदू, सोम, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, शशांक, शशधर, नक्षत्रेश, कलानिधी, शुभ्राशु. आता पहा गरुडचे समानार्थी शब्द पहा. वैनतेय, खगेंद्र, द्विजराज, खगेश्वर. आता पहा हा जो शेवटचा शब्द आहे ना थोडासा चुकीने आला इथं. तो शब्द असा आहे. हा य वरती. हे पहा क्लिअर करून घे शब्द. असा शब्द येतो. आता याच्यामध्ये पहा महत्वाचे शब्द कोणते आहेत. वैनतेय, खगेंद्र आणि द्विजराज. हे IMP शब्द आहेत. परत खगेश्वर. परीक्षेला वारंवार विचारणारे शब्द आहेत IMP शब्द. हे पहा हे IMP शब्द आहेत. IMP शब्द आहेत ते. आता पहा खाली कावळा.
कावडाचे समानार्थी शब्द पहा. कावडाचे का समानार्थी शब्द काय कधी काय क वायस एकाक्ष काडा काऊ. कोणकोणते काक वायस एकाक्ष काडा काऊ. हे पहा, हे पण आयएमपी शब्द सर्व. सर्वचे सर्व पाठांतर करा. काक वायस एकाक्ष काडा काऊ. आता पहा इकडे पहा खग. खगचे समानार्थी शब्द विचारले आपल्याला. खगचे समानार्थी शब्द विचारले. खगचे समानार्थी शब्द काय आहेत? पक्षी विहंग द्विज अँडज शकुंत विहंगम पाखरू. पहा विहंग शब्द आता 2024च्या पोलीस भरतीमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये विचारला गेला होता. विहंग शब्द द्विज अँडज शकुंत विहंगम पाखरू. विहंगम पाखरू. हे पहा पक्षीचे समानार्थी शब्द पहा. खग विहंग द्विज अँडज शकुंत विहंगम पाखरू. तर पहा कोकिळीचा समानार्थी शब्द पहा. कोकिळीचा समानार्थी शब्द काय आला? कोईल कोयल कोगुड कोकिल पीक. पीक शब्द लक्षात ठेवा. कोणकोणते आले? कोईल कोयल कोईल कोयल कोगुड कोकिल पीक हे सर्व कोकिळीचे समानार्थी शब्द आहेत. हत्तीचे समानार्थी शब्द पहा. गज कुंजर सारंग पिलू करी करी नाग. हे पहा गज कुंजर सारंग हे जे शब्द आहेत ना आयएमपी शब्द आहेत. गज कुंजर सारंग. परत करी शब्द पहा. करिया सपने करिया सपने दोघं हत्तीचे समानार्थी शब्द आहेत. हत्तीचे. आणि परत नाग. हे पहा नाग म्हणजे सर्पणे. नाग म्हणजे काय? हत्ती. आता पहा पुढच्या दिला सिंह. सिंहाचे समानार्थी शब्द कोणते आहेत? शार्दूल केसरी मृगेंद्र मृगराज वनराज पंचानन. हे पहा वनराज म्हणजे काय? जंगलचे राजा. हा परत केसरी शार्दूल मृगेंद्र मृगराज. हे पहा सिंहाचे सर्व आयएमपी शब्द आहेत आणि हत्तीचे पण आयएमपी शब्द आहेत. ना सर्व आयएमपी शब्द आहेत सिंह आणि हत्तीचे. परत पक्ष्याचे पण काय आहेत? आयएमपी शब्द आहेत. आता पहा घोडा. घोडाचे शब्द पहा. घोड्याचा समानार्थी शब्द काय येईल? अश्वहय तुरग तुरंग. हे पहा तुरक शब्द बऱ्याच वेळा विचारलाय. आता तुरक शब्द विचारलाय. परत वारी सॉरी घोडाचे समानार्थी शब्द कोणते आले? अश्व हय तुरक तुरंग वारू. वाजी अस्प तुरंगम अबलख. हे पहा तुरग आणि तुरंग हे नेहमी विचारणारे शब्द आहेत. परत अश्व आणि हय लक्षात ठेवा. हय शब्द लक्षात ठेवा. आता पहा उंटाचे समानार्थी शब्द काय? उष्ट आणि उष्टर हे दोन समानार्थी शब्द आले उंटाचे. हे पहा घोडाचे कणी पूर्ण आयएमपी शब्द आहेत. सर्वचे सर्व डायरेक्ट पाठांतर करा त्याला. घोड्याचे सर्व शब्द काय? आयएमपी. आता पहा हरींचे समानार्थी शब्द पहा. हरींचे समानार्थी शब्द कुठे आहेत? हे मृग कुरंग सारंग काडवीट. हे पहा हरणाला काडवीट पण म्हणतात. लक्षात घ्या काडवीट पण म्हणतात. मृग कुरंग सारंग. भुंगा. आता पहा भुंगाचे काय? भुंगाचे समानार्थी शब्द पहा. हे पहा हरणीचे आपण पाहिलं मुग कुरंग सारंग आणि त्याला काडवीट म्हणतात. आता पहा भुंगा. भुंगाचे आहे ना याला असं करा तुम्ही याला व्हेरी व्हेरी आयएमपी म्हणा. हे पहा पीएसआय स्टॅक कंपनी एमपीएससी राज्यसेवाला सुद्धा विचारले त्याच्यामध्ये. भ्रमर मधुकर मिलिंद अली भृंग मधुप. कोणकोणते आले? भ्रमर मधुकर मिलिंद अली भृंग मधुप. याला व्हेरी व्हेरी आयएमपी करा. सर्व शब्द पाठांतर करा. आणि मासाच्या सर्वांना माहिती आहे मत्स्य आणि मीन. वानरचे समानार्थी शब्द पहा. वानरचे समानार्थी शब्द काय आहेत? मरकट माकड कपी शाकामृग. हे पहा मरकट माकड हे सर्वांना माहिती शब्द आहेत. फक्त पाठांतर काय करायचे आहेत? फक्त कपी आणि श्यामागृह हे दोन पाठांतर करायचे आहेत. कपी आणि श्यामागृह हे पाठांतर करायचे. आता पहा बेडूकचे समानार्थी शब्द पहा. बेडूकचे समानार्थी शब्द कोणता येईल? मंडूक दरदूर भेक. हे पहा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला शब्द आहे. दरदूर त्याच्यासोबत भेक पण शब्द. बेडूक दिसलं की त्याला भेक म्हणत त्याला किंवा दरदूर म्हणत त्याला पाठांतर होऊन जातील. हां आणि बेडूक मंडूक हे पहा एकच अक्षर बदललं फक्त पहिलं. बेडूक दिसला त्याला दरदूर म्हणा किंवा भेक म्हणा तुमच्या बरोबर पाठांतर होतील. पर्वतचे समानार्थी शब्द पहा. गिरी अचल नग अद्री शैल. किती शब्द आले? 4 शब्द 5 शब्द. गिरी अचल नग अद्री शैल. गिरी अचल नग अद्री शैल. आता पहा अरण्याचे समानार्थी शब्द पहा. अरण्याचे समानार्थी शब्द काय?
जंगल कानन रान अटवी विपिन वन. हे पहा तिथं जंगल शब्द आहे. हे पहा अनुस्वार दिला गेला नाही, जंगल शब्द आहे. कानन रान अटवी विपिन वन. हे पहा अरण्य पण काय पूर्ण IMP करायला, व्हेरी व्हेरी IMP. जंगल कानन रान अटवी विपिन. बऱ्याच वेळा आपल्याला विपिन विचारला येतं, विचिंच्या समान शब्द सांगा असं विचारलं जातं. लक्षात ठेवा त्याच्या समान शब्द काय, जंगल. परत बऱ्याच वेळा तुम्हाला कानन शब्द पण विचारला येतो. कानन कानन शब्द पण विचारला जातो तुम्हाला बऱ्याच वेळा. हे पाहू जंगल आणि वन सर्वांना माहिती शब्द आहे. वन सर्वांना माहिती, जंगल सर्वांना माहिती. कानन विचारला जातो तुम्हाला, रान सर्वांना माहिती. आता पहा सह्याद्री, सह्याद्रीचा समान शब्द सह्य पर्वत सह्याचल सह्यगिरी. हे पहा सर्व सह्याद्रीपासून आलेले शब्द सह्य सह्याचल सह्यगिरी. हे पाठांतर करायची गरज आहे का, नाही. हे पहा जिथं फोकस द्याल पण तिथं फोकस दिला गेला पाहिजे. बाकीची काही गोष्टी आपल्या जनरल माहीत राहतात, आपली मराठी मातृभाषा आहे. आता पहा दिवसचे समान शब्द पहा, दिवस चे समान शब्द काही, दिन वासर वार अह. किती शब्द आले, दिवस दिन. हे पहा दिन सर्वांना माहिती आहेत, सांगायची काही गरज नाही. फक्त कोणतं येईल, वासर वार अह. आता पहा पुढचा समास शब्द पहा, किरण. किरणचा समास शब्द पहा, कर रश्मी अंशु मयूक. कर रश्मी अंशु मयूक. किरण कर रश्मी अंशु मयूक. रात्राचा समास शब्द पहा, रात रजनी यामिनी निशा विभावरी शर्वरी. हे पहा रात्रीला समास शब्द काय, रात रजनी यामिनी निशा विभावरी शर्वरी. हे पहा आता यामिनी सॉरी हे पहा कोणता शब्द सांगितलं मी, यामिनी नाही. हे पहा रजनी आणि निशा यांच्यावरून पहा, रजनीनाथ शब्द आपण ऐकला मागे, रजनीनाथ आणि निशानाथ हे दोन शब्द आपण ऐकले. कोणाच्या समानार्थी होते, चंद्राचे. चंद्राला का म्हटलेलं आहे, हे पहा रजनीचा अर्थ काय, रात्र. निशाचा अर्थ काय, रात्र. हे पहा रात्री दिसणारा कोण, चंद्र. म्हणजे रात्रीच्या नाथ कोण झाला, चंद्र. निश्चयाचा अर्थ काय, रात्र. नाथ म्हणजे काय, रात्री दिसणारा, फक्त रात्री राहणारा म्हणजे कोण, चंद्र. आता पहा पुढचा शब्द पहा, चांदणे. चांदणे हे पहा IMP शब्द आहे, चांदणे. पाठांतर पूर्ण पाठांतर करा, कौमुदी ज्योत्स्ना चंद्रिका. सर्व शब्द पाठांतर करा. आता पहा काळोख. काळोखचा समास शब्द काय, अंधार तम तिमिर अंधकार. आता याच्यामध्ये पहा तम शब्द पाठांतर करा, तम आणि तिमिर. हे पहा मागच्या वर्षी कोणत्या तरी परीक्षेत विचारलेला प्रश्न, TCS ने याच्यावर विचारले होते बरेच वेळा प्रश्न, तम आणि तिमिरवरती. आता पहा आता पुढचा शब्द कोणता आहे, झाड. झाडचे समान शब्द कोणते, वृक्ष. हे पहा आता वृक्ष सर्वांना माहिती आहे, तरु पादप गुल्म द्रुम अगम शाकी विटप. हे पहा किती पहिल्या ओळीमध्ये कोणता शब्द आहे, वृक्ष तरु पादप गुल्म द्रुम. आणि दुसऱ्या ओळीमध्ये कोणता आहेत, अगम शाकी विटप. आता खाली कोणता शब्द आला, ढग. ढगचे समान शब्द काय, जलोधर सॉरी काय, जलद. पयोधर अंबुद मेघ निरद अब्द घन अश्व. हे पहा कोणते, जलद पयोधर अंबुद मेघ निरद. हे पहा जलद पयोधर अंबुद मेघ निरद अब्द घन अभ्र. अभ्र. पांच्या समानार्थी शब्द, पर्ण पत्र पल्लव दुल. कोणते आहेत, पांच पर्ण परपत्र पल्लव आणि दुल. आता पहा फुल आलं, फुलचा समान शब्द काय आला, फुलचा समान शब्द पुष्प सुमन कुसुम सुम आणि आरल. हे पहा पुष्प सुमन कुसुम हे तर सर्वात पाहिजे, पण सुम आणि आरल लक्षात ठेवा, सुम आणि आरल. पुष्पाच्या समानार्थी शब्द कोणते, फुल सुमन कुसुम सुम आरल. हे पहा कुसुम, हे पहा शब्द पहा कुसुम
आणि सूम एकच सारखे दिसत आहेत, फक्त क लागलेला आहे. नंतर आला आरल. आरल शब्द लक्षात ठेवून घ्या. आरल. प्रेम या शब्दाच्या समानार्थी शब्द पहा. स्नेह, प्रीती, लोभ, अनुराग, प्रेमा, अनुरक्ती, ममता. हे पहा किती शब्द आहेत. प्रेम, स्नेह, प्रीती, लोभ, अनुराग, परत प्रेमा, अनुरक्ती, ममता. आता पहा सुंदर या शब्दाचे समानार्थी शब्द मनोहर, सुरेख, देखणे. रमणीय, रम्य, अभिराम, ललित. हे पहा सुंदर, मनोहर, देखणे. हे पहा मनोहर शब्द महत्वाचे इथं. मनोहर. मनोहर हा प्रश्न विचारला गेला आहे. मनोहरच्या समानार्थी शब्द सांगा. परत रमणीय, रम्य, अभिराम, ललित. आणि ललित शब्द महत्वाचा इथं. ललित पण विचारला गेला आहे बऱ्याच वेळा. धूर्त या शब्दाच्या समानार्थी शब्द सांगा. लबाड, लुच्चा, अर्काट. अर्काट विचारला गेला आहे बऱ्याच वेळा. चलाख, चाणाक्ष, कसबी, चतुर, चालाक. भांडखोर. कलहप्रिय, कलागती, कडिंकटा, कलभांड. किती शब्द. कलहप्रिय, कलागती, कडिंकटा, कलभांड. जरब याच्या समानार्थी शब्द सांगा. दहशत, धाक, जरब, दबदबा, वचक, दरारा. क्रीडाच्या समानार्थी शब्द सांगा. लीला, खेळ, मौज. मनोरंजन, क्रीडन, विहार आणि विलास. याच्यामध्ये विहार शब्द महत्वाचा आहे. परत विलास हे परीक्षेला विचारलेले शब्द आहेत. हे पहा दोघं परीक्षेला विचारलेले शब्द आहेत. आता पहा जलाल याच्या समानार्थी शब्द सांगा. जलालचे जहाल, तीक्ष्ण, तिखट, परत तिखट, जाड, उग्र, तापट, जालिम, कडक, तापट. कृपण. कृपण म्हणजे काय. कंजूस माणूस. हे पहा हिमटा, कंजूस, कोमटा, चिक्कू, खंक. हे पहा इथं खंक शब्द महत्वाचा आहे. परत हिमटा आणि कृपण. हे पहा हे शब्द महत्वाचे आहेत कंजूससाठी. आता पहा प्रवीण असणे. प्रवीण असणे म्हणजे काय. कुशल, निपुण, हुशार, पटू, तरबेज, निष्णांत. हे पहा आता पहा इथं निष्णांत शब्द महत्वाचा आहे. निष्णांत शब्द विचारलेला शब्द पुढं. परत पटू शब्द महत्वाचा आहे. परत निपुण. हे पहा निपुण शब्द महत्वाचे आहेत. हे पहा कुशल, निपुण, हुशार, पटू, तरबेज, निष्णांत. प्रावीण्य समानार्थी शब्द सांगा. प्रवीण. प्रवीणचे समानार्थी शब्द कौशल्य, खुबी, चातुर्य, करामत, कसब, नैपुण्य. कोणकोणते आले. कौशल्य, खुबी, चातुर्य, करामत, कसब, नैपुण्य. बळचे समानार्थी शब्द पहा काय काय. बळ. शक्ती, जोर, सामर्थ्य, ताकद, जोम. पराक्रमचे समानार्थी शब्द पहा. शौर्य, वीरता, विक्रम. शौर्य, वीरता, विक्रम, प्रताप, बहादुरी, पौरुष. प्रसिद्धचे समानार्थी शब्द हे पहा. प्रसिद्ध इंग्रजीमध्ये काय म्हणतात. फेमस असणे. कीर्ती, गजावाजा, ख्याती, अस्करा, अवसाप, अशकारा. हे पहा गाजावाजा असणे म्हणजे काय. प्रसिद्धी असणे. कीर्ती म्हणजे काय. प्रसिद्ध असणे. ख्याती, अस्करा, अवसाप, अशकारा. आनंद. आनंदाच्या समानार्थी शब्द मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आनंदन, उल्हास, उद्भव. हे पहा इथं तोष शब्द महत्वाचा आहे. हे पहा तोष शब्द महत्वाचे आहे. प्रमोद, हर्ष, संतोष, आनंदन, उल्हास, उद्भव. पहा तृप्तीच्या समानार्थी शब्द पहा. समाधान. समाधान असणे, संतोष असणे, तृप्तता असणे, तुष्टी असणे आणि तोष असणे. इथं पहा समाधान शब्द महत्वाचे आहे. संतोष. भरभराट असणे. काय आलं. उत्कर्ष असणे, चलती असणे, सुबत्ता, विपुलता, समृद्धी, उवाव, संपन्नता. हे पहा उवाव शब्द नवीन वाटतंय. भरभराट असणे म्हणजे काय. उत्कर्ष असणे, चलती असणे, सुबत्ता, विपुलता, समृद्धी.
हे पहा डौल म्हणजे काय, तोरा, दिमाग, पेट, नखरा. डौल असणे म्हणजे काय, तोरा असणे, दिमाग असणे, नखरा असणे. आठवण याच्या समानार्थी शब्द काय आला, सय, स्मरण, स्मृती, याद. दरिद्रीचे समानार्थी शब्द गरीब, निष्कांचन. कफल्लक, रंक, खणखणपाड. निर्धन, खंक, कंगाल. हे पहा रंक शब्द महत्वाचा, परत खंक शब्द महत्वाचा. निर्धन आणि कंगाल हे कशाचे समानार्थी शब्द सर्व, दरिद्रीचे. इच्छाच्या समानार्थी शब्द आकांक्षा, आशा. मनीषा, अपेक्षा, वासना, आरजू, स्पृहा. कोणकोणते आले, आकांक्षा, आशा, मनीषा, अपेक्षा, वासना, आरजू, स्पृहा. श्रीमंताचे समानार्थी शब्द धनवान, धनिक, राव, मालधर, सधन. उत्कर्ष समानार्थी शब्द वाढ, संपन्नता, भरभराट. क्षम असणे त्याचे समानार्थी शब्द काय, कल्याण, हित, भले, भलाई. आस्था, आदर, जिव्हाळा, आपुलकी, अगत्य. हे पाहिजे अगत्य शब्द लक्षात ठेवा, अगत्य शब्द विचारू शकता परीक्षेत. रागीट, रागीट समाज रागिष्ट, संतापी, कोपी. कोपिष्ट, क्रोधी, क्रुद्ध. हे पाहिजे क्रुद्ध शब्द लक्षात ठेवायचा आणि कोपी लक्षात ठेवायचा. कर्कश असणे, कर्ण कठोर, बोचरे, कठोर. हे पहा आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कर्कश आवाजी, म्हणजे काय, कर्ण कठोर, बोचरे, कठोर. कर्ण कठोर म्हणजे काय, कर्ण म्हणजे काय, कानाला कठोर वाटणारे. कुरूप असणे, बेढप, विरूप, विद्रूप. आळशी, आळशीच्या समानार्थी शब्द एदी, कामचुकार, मंद. सुस्त, उडंगड, कुचर, आळसट. एदी, कामचुकार, मंद, सुस्त, उडंगड, कुचर. हे पहा समानार्थी शब्द. आळशीला काय म्हणायचं, कुचर म्हणायचं. आळसट, मंद असणे, आळशी असणे म्हणजे काय, मंद असणे, सुस्त असणे. राग, रागच्या समानार्थी शब्द संताप, द्वेष, कोप, क्रोध. क्षोभ, आवेश, अमर्ष, रोष, चीड. हे पहा कोणकोणते आहेत, संताप, द्वेष, कोप, क्रोध, क्षोभ, आवेश, अमर्ष, रोष, चीड. रक्ताच्या समानार्थी शब्द पहा रुधिर, रंगत, असू, असूत, क्षोणित, असूद. हे पहा रुधिर शब्द बरेचदा परीक्षेला विचारलेला आहे, प्रश्नपत्रिकांमध्ये आहेत. परत असूत शब्द त्यांनी विचारलेला आहे, असूत. परत असूद. वेदनाचा समानार्थी शब्द पहा वेदना, यातना, कड, दुःख, सहल. हे पहा कड शब्द महत्वाचे, इथं कड शब्द विचारलेला आहे. कडच्या समानार्थी शब्द सांगा असे विचारतात ते कधी कधी, तर काही तर त्याचे वेदना, यातना, दुःख, सहल. सहल शब्द लक्षात ठेवायचा. संसर्ग असणे म्हणजे काय, संपर्क, संबंध आणि सहवास असणे. संघर्ष, कलह, झगडा, टक्कर. हे बघा कलह शब्द बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकांमध्ये दिसतो. कलहाच्या समानार्थी शब्द काय आला, संघर्ष, झगडा, टक्कर. संशय असणे, हे पहा एखादा संशय असणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, अंदेशा, शंका, विकल्प. कश्मल, किंत, किंतु, कलाफ, कलफ. हे बघा किंत आणि किंतु दोघं लक्षात ठेवायचे. परत कलाप आणि कलफ हा आणि हा लक्षात ठेवायचा. बाकीचे शब्द अंदेशा, शंका, विकल्प आहेत. आता पहा संहार, संहार करणे म्हणजे काय, विच्छेद करणे, उच्छेद करणे, नाश करणे, विनाश, विध्वंस करणे. हे पहा हा मिलन म्हणजे काय, भेट. इकडे पहा मिलनला दुसरी विलंटी, त्याचा अर्थ काय, तो मिलाफ, वेळ. मिसळणे, एकरूपता, समरूपता. पण याचा अर्थ काय, फक्त भेट. इथं काय, मिलाप, मेळ, मिसळणे, एकरूपता, समरूपता. अभ्यास करणे म्हणजे काय, परिपाठ, व्यासंग, सराव, सवय. अर्थाचे समानार्थी शब्द पहा भाव, अभिप्राय, हेतू. तात्पर्य, तात्पर्य, मत, मतलब, सार, उद्देश, भावार्थ. आश्चर्य असणे, नवल, विस्मय, अचंबा, आश्चर्य, आचिर, नवलपरी. आश्चर्याच्या समानार्थी शब्द कोणते आले, नवल, विस्मय, अचंबा, आश्चर्य, आचिर, नवलपरी.
काळीच्या समानार्थी शब्द पहा, चिंता, तमा, फिकीर. काळजीच्या समानार्थी शब्द पहा, चिंता असणे, तमा असणे, फिकीर असणे. तमाचा अर्थ काय आला हे पहा, महत्वाचा शब्द आहे, काळजी असणे. आस्था, कडकड, कडवडा. कार्यक्षम असणे म्हणजे काय, कुशल, दक्ष, निपुण, हुशार, कर्तुम, करता. हे पहा, कुशल, दक्ष, निपुण, हुशार, कर्तुम, करता. हे पहा, शेवटचा शब्द पहा, काय, गरज असणे, जरुरी, नळ, आवश्यकता. डोके या शब्दाच्या समानार्थी शब्द पहा. आता पहा, डोकेच्या समानार्थी शब्द काय दिलाय त्यांनी, शिर, मस्तक, माथा, शीर्ष, मूर्धा, डोसके, टकले, डोई. हे पहा किती शब्द आहेत, शिर, मस्तक, माथा, शीर्ष, मूर्धा, डोसके, टकले आणि डोई. आता पहा पुढचा शब्द काय, तोंड. तोंडच्या समानार्थी शब्द काय आला, वदन, आनन, मुख, तुंड, वक्र. किती शब्द आहेत, वदन, आनन, मुख, तुंड, वक्र. आता पहा पुढचा शब्द काय, कपाड. कपाडाच्या समानार्थी शब्द पहा, कपाडाच्या समानार्थी शब्द काय दिला, भाड, ललाट, कपल, निढळ, अलिक, भाल. हे पहा, कपाडला भाल हा महत्वाचा शब्द आहे. परत निढळ, हे पण निढळ बऱ्याचशा परीक्षांना विचारलं गेलंय तुमचे. हे 2 IMP शब्द आहेत. आणि अजून आला अलिक. अलिक म्हणजे काय, कपाड. हे पहा, हे 3 शब्द जास्त महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये. आता पहा, डोळ्यांच्या समानार्थी शब्द पहा, डोळे, नयन, चक्षु, नेत्र, अक्ष, आवाडू, अंबक, लोचन. हे पहा, चक्षु हा महत्वाचा शब्द आहे, चक्षु. नयन सर्वांना माहिती आहे, नेत्र पण सर्वांना माहिती आहे. अक्ष, आता पहा, लोचन. लोचन हा महत्वाचा शब्द आहे. परत आवाडू. हे पहा, परत अंबक पण महत्वाचा शब्द आहे. किती शब्द आहे त्याच्यामध्ये, हे पहा, नयन, चक्षु, नेत्र, अक्ष, आवाडू, अंबक, लोचन. आता पहा, हातचे समानार्थी शब्द पहा, कर, हस्त, भुजा, बाहू, पाणी. कर, हस्त, भुजा, बाहू, पाणी. पायच्या समानार्थी शब्द पहा, पाद, पद, चरण, तंगडी, तंगड आणि पाऊल. पोटचे समानार्थी शब्द पहा, उदर, ढेरी, पोटाची खडगी. किती शब्द आहेत, उदर, ढेरी, पोटाची खडगी. 3 शब्द. देह, देहाच्या समानार्थी शब्द पहा, शरीर, काया, तनु, तन, वपू, शरीरष्टी, अंग, खाटी, अंग. हे बघ, काया शब्द बराच वेळा विचारलेला आहे, फेमस शब्द आहे. शरीर, काया, तनु, तन. हे पहा, तनु, हे पहा, तनु, तन. हे महत्वाचे आहेत. वपू, शरीरष्टी, अंगकाठी आणि अंग. आता पहा, पुरुषच्या समानार्थी शब्द पहा, मर्द, मनुष्य, मानव. बुवा, पुरुष, माणूस, माणूस, मनुज, गडी, माणूस. हे पहा, हे काय आहेत समानार्थी शब्द, कोणकोणते आहेत, मर्द, मनुष्य, मानव, बुवा, पुरुष, माणूस, परत माणूस, मनुज, गडी, माणूस. आता पहा, स्त्री या शब्दाचे समानार्थी शब्द पहा, स्त्रीचं काय काय, नारी, ललना, कामिनी. नारी, ललना, कामिनी. परत बाई, बाई माणूस, महिला. अबला, वनिता, रमणी, अंगना, मानिनी आणि रागिनी. हे पहा किती शब्द आहेत, नारी, ललना, कामिनी. परत दुसऱ्या याच्यामध्ये बाई, बाई माणूस, महिला. परत तिसऱ्या याच्यामध्ये अबला, वनिता, रमणी, अगना. परत मानिनी आणि रागिनी. हे पहा, अंगना शब्द महत्वाचा आहे. अंगना,
अबला वनिता रमणी. हे पहा तिसऱ्या लाईनीत शब्द हे महत्वाचे आहेत. परत बाई, बाई माणूस, महिला हे तर पहा सर्वांचे पाठांतर असणारे शब्द आहेत. नारी, ललना, ललना आणि कामिनी महत्वाचे शब्द आहेत. हे पहा कामिनी, कामिनी लक्षात घ्या. कामिनी महत्वाचा शब्द आहे. परत रागिनी आणि मानिनी. आता हृदयाचे समानार्थी शब्द काळीज, अंतःकरण, अंतर. हे पहा काळीज महत्वाचा शब्द आहे. काळीज म्हणजे काय? हृदय. हृदय म्हणजे काय? आपलं इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? हार्ट. हिंदीमध्ये काय म्हणतात? दिल. हे पण लक्षात घ्या. उदरनिर्वाह याच्या समानार्थी शब्द चरितार्थ आणि उदरभरण. उदरनिर्वाह करणे म्हणजे काय? उदरभरण करणे. आता पहा आहार याच्या समानार्थी शब्द सांगा. खाद्य, भोजन, खाणे आणि जेवण. सुरुवात याच्या समानार्थी शब्द कोणता आला? ओनामा करणे, प्रारंभ करणे, आरंभ करणे इत्यादी. आता इथं पहा ओनामा आयएमपी शब्द आहे. घराच्या समानार्थी शब्द सांगा. सदन, भवन, गृह, गेह. परत आलय, निवास, धाम, निकेतन, आगर, भुवन. हे पहा इथं आगर शब्द महत्वाचा आहे. परत सदन, भवन, गृह, गेह. परत आलय, निवास, धाम, निकेतन. हे पहा निकेतन तर शब्द महत्वाचा आहे इथं. आगर आणि भुवन. बिकटच्या समानार्थी शब्द कठीण, अवघड, दुर्लभ. विहार करणे. विहारच्या समानार्थी शब्द कोणता आला? खेळ, खेळणे, विहरण. सहल, क्रीडा, लीला. वस्त्राचे समानार्थी शब्द वसन, कापड, कपडा. अंबर, पट, कपडे. हे पहा अंबर शब्द महत्वाचा आहे. परत पट, पट अर्थ याचा अर्थ काय झाला? कापड. विजेच्या समानार्थी शब्द तडीत, चपला, बिजली. इथं चपला शब्द महत्वाचा आहे. चपला. परत विद्युत, विद्युलता, सौदामिनी. इथं पहा हा शब्द महत्वाचा आहे. राजा. राजाचा समानार्थी शब्द नृप, राय, प्रजापती. परत पृथ्वीपती, नरेंद्र, भूप, भूपती, नरेश, लोकपाल, भूपाल, भूमिपाल, भूधर. किती शब्द आले? नृप, राय, प्रजापती. हे परत दुसऱ्या याच्यामध्ये पृथ्वीपती, नरेंद्र, भूप, भूपती, नरेश, लोकपाल, भूपाल, भूमिपाल, भूधर. बाण, शर, तीर, सायक, इशू. धनचा समानार्थी शब्द संपत्ती, संपदा, दौलत, धन, द्रव्य, पैसा. दूधच्या समानार्थी शब्द क्षीर, दुग्ध, पय. धनुष्याच्या समानार्थी शब्द चाप, तिरकामटा, कोंदड, धनु, कारमुक. आता इथं पहा कोंदड शब्द महत्वाचा आहे. परत तिरकामटा. हे पहा चाप शब्द पण महत्वाचा आहे इथं. चाप. परत कारमुक. सोन्याच्या समानार्थी शब्द पहा सुवर्ण, कांचन, परत हिरण्य, हेम. हे पहा शब्द थोडासा चुकीचा आहे. काय? कानन शब्द आहे. सुवर्ण, कांचन, कानन, हिरण्य, हेम. अभियानच्या समानार्थी शब्द काय? अभियान करणे म्हणजे काय? मोहीम. खजिनाच्या समानार्थी शब्द कोशागार, कोश, तिजोरी, द्रव्य भांडार, द्रव्य निधी. इथं कोश शब्द परीक्षेला परत परत रिप्रेशन झालेला आहे. खच याचा समानार्थी शब्द ढीग, रास, गंज, थर. इथं पहा गंज शब्द महत्वाचा आहे. हे पहा उतारू म्हणजे काय? प्रवासी, यात्रेकरू, यात्री. खुंच्या समानार्थी शब्द चिन्ह, निशाणी, प्रतीक आणि संकेत. हे पहा प्रतीक शब्द महत्वाचे आहेत. परत संकेत. हे पहा ईश्वरच्या समानार्थी शब्द सांगा. हे पहा ईश्वरचे देव, परमेश्वर, ईश. परत प्रभू,
परमेश अलख अलक्ष आनंदघन सूर अमर निर्जर त्रिदश विभुध. कोणकोणते आहेत? ईश्वर, देव परमेश्वर ईश, प्रभू परमेश अलख अलक्ष आनंदघन सूर अमर निर्जर त्रिदश विभूत. आता पहा इंद्रचे समानार्थी शब्द. सुरेंद्र देवेंद्र शक्र नाकेश पुरंदर वासव वज्रपाणी सहस्राक्ष. किती आले? सुरेंद्र देवेंद्र शक्र नाकेश हे झाले. पुरंदर वासव वज्रपाणी सहस्राक्ष. हे पहा विष्णूचे समानार्थी शब्द पहा. आता पहा पहिल्या ओळीमध्ये कोणते आले? रमेश रमावर रमारमण. दुसऱ्या ओळीमध्ये माधव श्रीपती कमलापती. तिसऱ्या याच्यामध्ये कमलाकांत कमलावर कमलेश. चौथ्या याच्यामध्ये रमापती पितांबर चक्रपाणी. पाचव्या ओळीत पहा केशव अच्युत चक्रधर. लक्ष्मीपती लक्ष्मीवर गोविंद नारायण शेषशाही वासुदेव. मधुसूदन पुरुषोत्तम ऋषिकेश. पद्मनाथ त्रिविक्रम अंबरीश. हे पहा पुन्हा एकदा बघा विष्णूचे समानार्थी शब्द पहा. रमेश रमरावर रमारमण. माधव श्रीपती कमलापती. कमलाकांत कमलावर कमलेश. रमापती पितांबर चक्रपाणी. केशव अच्युत चक्रधर. लक्ष्मीपती लक्ष्मीवर गोविंद नारायण शेषशाही वासुदेव. मधुसूदन पुरुषोत्तम ऋषिकेश. पद्मनाथ त्रिविक्रम अंबरीश. परत हे पहा इकडच्या साईडला आणि परत विष्णूचे समानार्थी शब्द. मादानू इंदिरावर भगवान. मुकुंद जगदीश जगदीश्वर. जगन्नाथ अनंत बालाजी हरी. हे पहा विष्णू भगवानला कोण काय नाव आहे? बालाजी पण. हे पहा बाकीचे तिकडे पाहिले बाकीचे या पेजवरती. मादानू इंदिरावर भगवान. मुकुंद जगदीश जगदीश्वर जगन्नाथ अनंत बालाजी. आता पहा ब्रह्मदेवाची. ब्रह्मा चतुरानंद. वीरंची कमलासन. विधी विधाता प्रजापती कंज. पहा इथं कंज शब्द महत्वाचा आहे. कंज शब्द महत्वाचा आहे. हे पहा आता दत्तचे समानार्थी शब्द. दत्तात्रय अत्रिसूत अत्रिनंदन दत्त दिगंबर. अर्जुनचे समानार्थी शब्द. सव्यसाची पार्थ पृथानंदन कौंतेय पांडव भारत. कौरव धनंजय फाल्गुन किरीटी भरतर्षभ. कोणकोणते आले? सव्यसाची पार्थ पृथ्वीनंदन कौंतेय पांडव भारत कौरव धनंजय फाल्गुन किरीट आणि भरतर्षभ. रावणचे समानार्थी शब्द पहा. रावण दशमुख दशवदन दशानन लंकाधिपती लंकेश्वर असुरेश्वर. राक्षसाचे समानार्थी शब्द. असुर दानव दैत्य. लक्ष्मीचे समानार्थी शब्द. श्री रमा कमला. इंदिरा पद्मा पद्मजा. महालक्ष्मी मा कमलजा वैष्णवी. पुन्हा एकदा पहा. श्री रमा कमला इंदिरा पद्मा पद्मजा महालक्ष्मी मा कमलजा आणि वैष्णवी. आता पहा शंकर. शंकरचे समानार्थी शब्द पहा. शंकरचे समानार्थी शब्द काय? शिव रुद्र महादेव. परत हे पहा महादेवाचे समानार्थी शब्द पहा. शंकर रुद्र महादेव महेश त्र्यंबक भालचंद्र उमेश. हे पहा महादेवाला किती नाव आहेत? पहा महादेवाला हर हर महादेव. महादेवाला किती आहेत नाव? उमावर चंद्रशेखर पार्वतीश. सदाशिव गंगाधर नीलकंठ. परत इकडच्या पेजवरती पहा. सांब आदिनाथ महेश्वर. कैलासनाथ आदिपुरुष अंबरीश. कृपाली कपालेश्वर त्रिनेत्र. कपाडी उमापती उमावर. आशुतोष उमाकांत हर दुर्गेश. गिरीश शंभू शंभू महादेव. शिवशंकर मंगेश परेश दिगंबर. हे पहा सर्व नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा. सर्व व्यवस्थित वाचा. आता पहा माता पार्वतीचे समानार्थी शब्द. उमा कात्यायनी गौरी. श्वरी हेमवती रुद्राणी काली. चामुंडा भवानी शिवानी. शिवांगी दुर्गा सती. कन्याकुमारी कालिका हेमा. अंबा अंबिका अंबाबाई. अंबा भवानी जगदंबा कालिका. काली माता शांतादुर्गा जगत जननी. परत महादंबा परत शक्ती. हे पहा
एवढे काय माता पार्वतीचे नावाचे समानार्थी शब्द आहेत. परत आज इकडे पहा, महादेवी, देवी, गिरिजा, शैलजा, महेश्वरी हे पण माता पार्वतीचे समानार्थी शब्द आहेत. आता पहा श्रीकृष्ण भगवानचे समानार्थी शब्द. वासुदेव, वासुदेव सूत, देवकी नंदन मुरलीधर कन्हैया, माधव कान्ना किसन मुरारी, हरी गोपाळ गोविंद गिरीधर, राधारमन मीरा के प्रभु, यादव, यादवेश्वर, यदुनाथ, मधुसूदन. आता अजून पहा, इकडे बाकीचे दिले शब्द. कृष्णाचे समानार्थी शब्द. चक्रधर, कृष्ण सखा, राधाधर, मुकुंद, किसना, किशा, गोपी वल्लभ, रुक्मिणी, ऋषिकेश. हे पहा श्रीकृष्ण भगवानचे आपण काय पाहिले, हे समानार्थी शब्द. आता पहा श्री गणेशाचे समानार्थी शब्द. वक्रतुंड पण म्हणतात, एकदंत पण म्हणतात गणपती बाप्पाला. परत कृष्ण पिंगाक्ष, गजवक्र, लंबोदर, विकट, विघ्न राजेंद्र, विनायक म्हणतात. परत भालचंद्र म्हणतात गणपती गजानन. अजून काय काय म्हणतात हे पहा. हेरंब म्हणतात धरणीधर, चिंतामणी पण म्हणतात गणपती बाप्पांना. लक्षप्रद, निधी, गजमुख पण म्हणतात. गजवदन म्हणतात, विघ्नहर्ता म्हणतात. परत गणपती बाप्पा आपण म्हणतो. मोरेश्वर, मोराया म्हणतो. महागणपती, गौरीनंदन. हे पहा गौरीनंदन म्हणजे काय, नंदनचा अर्थ काय राहतो, पुत्र, गौरीचा पुत्र म्हणून गौरीनंदन म्हटलं. शिवसूत, शिव म्हणजे काय, महादेव, सूत म्हणजे काय, मुलगा, महादेवांचा मुलगा. परत गिरिजात्मक, मयुरेश्वर, बल्लाळेश्वर, सिद्धविनायक, गणाधिपती आणि गणराय. आता पहा श्रीराम यांचे समानार्थी शब्द पहा. हे पहा राम राजा पण म्हणायचे ना, रामचंद्र पण म्हणायचे, राघव म्हणायचे, रघुपती म्हणायचे, दाशरथी म्हणायचे. परत कौशल्यानंदन, सीतापती, जानकी. हे पहा कौशल्यानंदन का म्हणायचे त्यांना, माता कौशल्याचे पुत्र होते. नंदन म्हणजे काय, पुत्र म्हणून कौशल्यानंतर. नंतर सीतापती, माता सीतेचे पती म्हणजे काय, राम. परत जानकी वर. मारुतीचे समानार्थी शब्द पहा. हनुमान, अंजनी सूत. हे पहिले सूत्राचा काय, मुलगा, अंजनीचा मुलगा. हनुमंत, रामदास, वायुपुत्र, वायूचा पुत्र होते म्हणून पुत्र. पवनसूत. हे पहा पवन म्हणजे काय, वारा, हवा, वायू. सूत म्हणजे काय, मुलगा, म्हणजे हवेचा मुलगा, म्हणजे पवन पुत्र. यज्ञाच्या समानार्थी शब्द पहा. मख, होम, याग. हे पहा मित्रांनो, आपण आधी तर पूर्ण समानार्थी शब्द कव्हर केलेले आहेत. समानार्थी शब्द कव्हर केलेले आहेत. आपण परत विद्यार्थी शब्द पण कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा. हे पहा याच्या बाहेर कोणत्याही परीक्षेत, कोणती परीक्षा द्या, हे पहा तुम्ही पोलीस भरती द्या किंवा सरळ सेवा किंवा ज्यांना MPSC साठी तयारी करतायत त्यांनी आवर्जून बघा. हे पहा याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही, 100% गॅरंटी. चला धन्यवाद मित्रांनो.